खामगाव नगरीचे सार्थक सत्य ॲडव्होकेट आकाशजी पांडुरंग फुंडकर। आकाशदादांनी विविध विकास कामांचा आढावा घेत आपल्या मतदारसंघात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला। आपण पहिल्या टप्प्यात त्यांच्या रस्ते विकासावर दृष्टिक्षेप टाकणार आहोत। 2014 पासून रस्ते विकासाला व्यापक प्रमाणात सुरुवात झाली आणि खामगाव विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या प्रत्येक गावाला रस्त्यांच्या माध्यमातून जोडण्याचे शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले आणि आता तयार झाले रस्त्यांनी जोडलेले खामगाव। मुख्य जिल्हा मार्ग वरणा, गेरू, श्रीधरनगर, माटरगाव, हरणी, उदयनगर हा रस्ता स्वातंत्र्य काळानंतर 2018ला पूर्णत्वास आला। आकाशदादांच्या अथक प्रयत्नाने आज गावातल्या जनतेने मोकळा श्वास घेतला। माझं नाव धनसिंग चव्हाण, श्रीधरनगर रस्ता उंदरी फायद्यासाठी झाला। या श्रीधरनगरहून खामगाव रस्ता हे फायदा करता झाला। दवाखाना याच्यासाठी भरपूर फायदा झाला। स्वातंत्र्यानंतर आता रस्त्याच्या कामाला गती मिळाली आणि हा रस्ता अस्तित्वात आला आणि पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे। मुख्य जिल्हा मार्ग वरणा, कोंटी, हिवरखेड, नागापूर, रामनगर येथे आज रस्त्यांची एक भली मोठी साखळी तयार झाली। खामगाव तालुक्यात रस्ते विकासाचा भाग लक्षात घेता आकाशदादांना रस्ते म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाची लाईफलाईन जणू हे समजले आणि प्रत्येक रस्त्यांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले। लोखंडा, घारोड, लाखनवाडा, शिरला नेमाने, कांचनपूर, बोथाकाची या मुख्य जिल्हा मार्गाला खामगावाची कनेक्टिव्हिटी दिली। माझं नाव नारायण बंडू पांढरे, राहणार लाखनवाडा, तालुका खामगाव। आमच्या भागात लोखंडा फाटा ते लाखनवाडा, कंचनपूर, शिरला नेमाने ह्या मार्गे रस्ता झालेला आहे नवीन। ह्या रस्त्याची दुरवस्था 10 वर्षाच्या अगोदर इथून बैलगाडीसुद्धा जात नव्हती। ते आता एकदम जबरदस्त आपला डांबर रस्ता झालेला आहे आणि त्याच्यामुळं आमच्या लाखनवाडा परिसरात म्हणजे पूर्ण गाव घारोड, निरोड, लाखनवाडा, शिरला नेमाने, जयरामगड, कंचनपूर हे सर्व गाव लाखनवाडा गावाला जोडले गेले। तेच तर आम्हाला इथून खामगावला जाण्यासाठी त्या मार्गे आंबेटाकळी मार्गे जर गेलो आम्ही तर आम्हाला 35 किलोमीटर अंतरावर जावं लागतं। घारोड मार्गे जायचं म्हणलं तर आम्हाला 25 किलोमीटर अंतरावर लागतं खामगाव जाण्यासाठी। त्याचाही एक आम्हाला लाखनवाड्यावाल्यांना भरपूर फायदा झाला त्याचा। लाखनवाडा हे गाव तालुका लेवलवरचं गाव असल्यामुळे लोकसंख्या भरपूर आहे, त्याच्यामुळं आमच्या गावाला हे रस्ते आवश्यक होते आणि ते रस्ते आता आपले खामगाव तालुक्याचे आमदार, लोकप्रिय आमदार आकाशदादा फुंडकर यांच्या प्रयत्नातून डांबरीकरण व पूल हे सगळे बंधारे वगैरे सगळे त्यांनी चांगले केले। पुढचा प्रवास सुरूच राहिला। अर्थातच अटाळी, बोरी अडगा मुख्य जिल्हा मार्ग म्हणून कार्य पूर्णत्वाच्या दिशेने आले। राज्यमार्ग 53ला जोडून पिंपरी गवळी, हिंगणा, कोरेगाव, चितोडा या रस्त्याचे कार्य पूर्णत्वास आले। मी पिंपरी गवळी येथील गजानन भोंबळे, माझा व्यवसाय शेती। आमच्या गावामध्ये हायवेपासून 3 किलोमीटर आकाशदादा फुंडकर यांच्या माध्यमातून रोडचं रुंदीकरण झालं। तसेच आमच्या गावातून जाणारा कारेगाव, हिंगणा, चितोळा 4-5 गावं जोडल्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला। तसेच धोका कमी झाला। तसेच त्यांना 5 ते 6 किलोमीटर अंतर कमी झालं या रस्त्यामुळे। आमच्या गावामध्ये सुद्धा आकाशदादा फुंडकर यांच्या माध्यमातून गट्टूचे, सिमेंटचे रस्ते, तसेच नदीवर बांध, नळ योजना, 2 टाक्या, 2 विहिरी, आमचं गाव खूप पाणीदार केलं। त्यांच्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो। मी राहणार पिंपरी गवळी, माझं नाव चेतन फुंडकर। हा रस्ता एकदम चांगला स्वच्छ झालेला आहे। याच्या पहिले हा रस्ता असा होता की रस्ता आहे का खड्डे आहे हाच माहिती नव्हतं। ज्यापासून हा रस्ता चांगला झाला म्हणून गावासाठी खूप चांगला फायदा झाला। पहिले रस्त्यात फक्त मुरुम होता, रस्ता डांबर नाही, काहीच नाही। कोणता ऑटोवाला यायला तयार नव्हता, एसटी नव्हती। त्याच्यामुळे आता हे 2 वर्षापासून आमदार साहेबांना या रस्त्यात लक्ष देऊन पहिले रस्ता थोडा लहान होता, यावर्षी पुन्हा रस्ते रुंदी करून चकचकीत एकदम चांगल्या प्रकारचा रस्ता केला। कोणी म्हणणार नाही हा एक खेड्या गावात जोडणारा रस्ता आहे।
आमच्या गावाची लोकसंख्या 2500 ते 3000 आहे. त्या गावासाठी जर रस्ता एवढा 12 फुटाचा रुंद आहे असा कुठेही नाही मतदारसंघात. पिंपरी गौडीसाठी त्यांनी केलेला आहे. रस्त्यामुळे समोरचे गाव कारेगाव, हिंगणा, चितोळा आमच्या गावातून रहदारी वाढली. त्याच्यामुळे आमच्या गावात उद्योगधंदा पण वाढला आता. हा रस्ता झाल्यामुळे असे बरेच फायदे झालेले आहेत. हे रस्ते विकासाचे कार्य येथेच थांबले नाही, तर खामगाव रस्ते जोडण्याची प्रक्रिया पुढे सुरूच राहिली. मुख्य जिल्हा मार्ग चितोडा, अंबिकापूर, पळशी, कदमापूर येथे जोडला गेला. मी पुंडलिक महादेव माळोकार, राहणार पळशी बुद्रुक. पळशी बुद्रुकमधून कदमापूर, शहापूर, चितोळा, अंबिकापूर या गावामधून गेलेला डांबरी रोड शाळेच्या दृष्टिकोनातून मुलामुलींच्या शिक्षणाकरिता चांगल्या प्रकारे एक रोडचं काम केलेलं आहे. व्यापाराच्या दृष्टिकोनातून वाहनासाठी खूप याचा फायदा झालेला, तसेच शेतकऱ्यांसाठी बी खूप फायद्याचा रोड झालेला आहे. खामगाव तालुक्यातील जलंब, खेरडा, गोलखेड ते शेगावपर्यंतचे मार्ग पूर्णत्वास आले. निरंतर रस्ते निर्मितीचा हा प्रवास सुरूच राहिला. जलंब गावाजवळील खामगाव माटरगाव रस्त्यावरील रेल्वे ब्रिज कित्येक वर्षांपासून अधांतरी होता. आज रेल्वे ओव्हरब्रिज पूर्णत्वास आला. भास्तन, सगोडा, घोणगाव, पहुरपूर्णा येथील रस्त्यांच्या निर्मितीने गावातील प्रत्येक व्यक्तींसह बालगोपालांना सुद्धा अगणित आनंद झाला. माझं नाव दीपक मोहन भिशे, राहणार सगोळा. पहिले इथे घासतान पहुरपूर्णा भोनगाव रोडान खड्डे होते. आता तो चांगला आला आणि आता एसट्या पण सुरू झाल्या आणि आता काही तकलीफ नाही होत रस्त्याने जायला. मी दत्तप्रभू श्रीराम बागदाने, शेगाव आगारमध्ये चालक आणि इथं कार्यरत आहे. भोनगाव फाटा ते सोगोळा हा रस्ता आधी खूप खराब होता, खूप खड्डे पडलेले होते, पण आता रस्त्याचं काम पूर्णपणे चांगलं झालेलं आहे आणि खड्डे पण बुजलेले आहे आणि रुंदीकरण पण झालेलं आहे. त्याच्यामुळे आता गाडी चालवायला पण अडचण जात नाही आणि प्रवाशांना पण आराम आहे. येऊलखेड घोणगाव रस्ता याच काळात पूर्णत्वास आला. मुख्य जिल्हा मार्ग खोलखेड गावाजवळ अंतिम टप्प्यात आला. प्रत्येक व्यक्ती आकाशदादांच्या ह्या कार्याला मनापासून सलाम करीत होता. यात भर पडली ती मुख्य जिल्हा मार्ग लांजूड ह्या गावाची. हीच निरंतरता जपत पारखेड, कुऱ्हा, राऊड, घाणेगाव ही गावे जोडल्या गेली. आकाशदादांची दूरदृष्टी. माझे नाव गजानन वसंतराव इंगळे. मी राऊड येथील रहिवासी असून या गावामध्ये आज हा जो रोड झालेला आहे आणि पूल झालेला आहे, यामध्ये गावचा एवढा फायदा झालेला आहे की आमच्या इथे दवाखान्याची एवढ्या अडचणी होत्या. रोड नसल्यामुळे आमच्या डिलिव्हऱ्या रस्त्यात झाल्या, परंतु हा 28 वर्षाच्या आधी याचं हे अर्धवट काम झालेलं होतं आणि ते आज पूर्ण झाल्यानंतर गावचं सर्व समस्या दूर झालेल्या आहेत. कानिफनाथ ह्या तीर्थक्षेत्राला पंचकोशीत महत्त्वाचे स्थान आहे. हे ओळखून काळेगाव जोडण्यासाठी आकाशदादांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि पिंपळगाव राजा, भालेगाव, धोरबगाव आणि काळेगाव अतिशय सुंदर मार्ग जोडला गेला. मी संतोष गुलाबराव मुंडे, राहणार ढोरबगाव, तालुका खामगाव. तर याच्या आधी हा रोड झालेला होता, पण आता 6 महिन्याच्या आधी हा रोड बनलेला आहे आणि या रोडमुळे बराचसा फायदा शेतकऱ्यांचा सुद्धा झालेला आहे, गावातील लोकांचा सुद्धा झालेला आहे आणि एस.टी. महामंडळाचा सुद्धा झालेला आहे. आणि याच्यामध्ये आणखी एक विषय असा आहे की अपघात खूप कमी झालेले आहेत या 6 महिन्यामध्ये. या 6 महिन्याआधी खूप अपघात झालेले होते. रोड बांधल्यामुळे आणि रोड झाल्यामुळे लोकांचा हाच फायदा झाला की अपघात कमी झाले. त्याच्यामुळे आमच्या गावासाठी तर फार चांगलं झालेलं आहे रोडच्या बाबतीत. जनुना, जळका, किणी महादेव, उमरा, अकोली हे मार्ग विकसित झाले आणि अखंड विकासाच्या निर्मितीची प्रक्रिया अविरत सुरूच राहिली. त्यात आणखी भर घातल्या गेली ती उंद्री, लाखनवाडा, आंबेटाकडी, बोरी, पळशी बुद्रुक, बाळापूर ह्या मार्गांची. ह्या महत्त्वपूर्ण मार्गांनी राज्य मार्ग जोडल्या जाणे हे जणू नागरिकांसाठी अत्युच्च दर्जाची पर्वणीच होती. माझं नाव प्रभुदास गोविंदराव सावंत. पहिला हा रस्ता एकदम कच्चा रस्ता होता. या धुळीमुळे आमचं शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं आणि बस बरोबर व्यवस्थित येत नव्हत्या. जर कोणी बिमार पडलं तर दवाखान्यात जायचा आम्हाला विचार पडायचा.
आता कसं जायचं, तर आम्ही ॲम्ब्युलन्स येत नव्हत्या. आता व्यवस्थित म्हणजे ॲम्ब्युलन्स येतात, टाईमशीर गाड्या येतात. आणि कुठं जर कामाला जायचं म्हटलं तर टू व्हीलरने म्हणजे सावकाश माणूस जाऊन व्यवस्थित घरी येतो. सुरुवातीला आम्हाला म्हणजे जीवाला धोका होता, तर कुठं गाडी पडून काय हात तुटते का पाय तुटते असं होतं. आता कसं आमच्या जमिनी रस्ता चांगला झाला म्हणून जमिनीचा माल आमचा व्यवस्थित घरापर्यंत पोहोचतो. एकदम असं वाटते की किती चांगले कार्यकर्ते आमच्या जिल्ह्याचे, की याने आमचा रस्ता आमच्या पदरात दिला, आमचा सगळा माल आमच्या घरी पोहोचते. आमदार आकाशभाऊ दादा फुंडकर यांचे खूप खूप आभार मानतो आम्ही की त्याच्या नेतृत्वाने हा रस्ता होत आहे. आडगाव बोथागाजी शहापूर स्टेट हायवे क्रमांक 274 हा राज्यमार्ग पूर्णत्वास येणे म्हणजे स्वप्नपूर्तीच जणू. निरंतरता, दूरदृष्टी आणि जनतेप्रती असलेला कळवळा आकाशदादांच्या ठायी एकवटलेलाच होता. म्हणूनच हा रस्ते निर्मितीचा प्रपंच पूर्ण करण्यात ते जराही थकले नाही. खामगाव शहराला नांदुरा अकोला रस्त्याला जोडणारा राज्यमार्ग अर्थात बायपास क्रमांक 275 म्हणजे सर्वात मोठी उपलब्धी खामगाव वासियांसाठी निर्मिल्या गेली. रस्ते म्हणजे श्वास. रस्ते केवळ दळणवळणाचा मार्ग नसून मानवाच्या प्रगतीचे द्योतक आहे आणि हीच निरंतरता जपण्याचे यथार्थ प्रयत्न आकाशदादा करीत आहेत आणि त्यात समर्थ मार्गदर्शन आहे. माननीय नितीनजी गडकरी रस्ते विकास केंद्रीय मंत्री, माननीय रवींद्रजी चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आपल्या अथक प्रयत्नातून संपूर्ण खामगावच्या विकासाचा आकाशदादांनी ध्यास घेतला आहे. प्रत्येक गाव आणि गाव जोडून त्यांनी खामगाव नगरीच्या प्रत्येकांची मनच जणू जपली आहे, यात शंकाच नाही. धन्यवाद.